गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या तासाला आपण पाहिलं की वाक्यांच्या प्रकारामध्ये उद्गारार्थी, प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्य म्हणजेच काय. बरोबर आहे. विधानार्थी वाक्य म्हणजेच केवळ विधान केलेलं असतं. बरोबर. म्हणजे ज्या वाक्यामध्ये फक्त माहिती सांगितली जाते अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य म्हणतो. बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं की प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच काय. प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच आपण समोरच्या व्यक्तीकडून ज्या वेळेस आपण माहिती मिळवण्याच्या हेतूने काही प्रश्न विचारतो त्या वाक्यांना काय म्हणतात? प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. आणि त्यानंतर आपण पाहिलं की उद्गारार्थी वाक्य म्हणजेच काय. तर ज्या वेळेस भावनेच्या भरात आपल्या तोंडातून अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. अरे रे, ओबब, ओहो, अरे बापरे, अय्या असे जे शब्द आहेत हे उद्गारार्थी वाक्यांमध्ये येतात. बरोबर आहे. तर आज आपण वाक्यांच्या प्रकारामध्ये त्यापुढील जे आपले राहिलेले प्रकार होते, आज्ञार्थी वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य, हे जे आपले राहिलेले उपप्रकार आहेत त्या प्रकारांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर मग आपण पाहू की पहिला त्यातला जो राहिलेला जो चौथा प्रकार आहे, आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणतात आणि आज्ञार्थी वाक्यांची काही उदाहरणे देखील पाहूयात. आता आपण पहिल्यांदा एक एक उदाहरण वाचूयात की काय आहे आज्ञार्थी वाक्य. म्हणजेच मुलांनो व्यायाम करा. दुसरं वाक्य आहे तू त्यांच्या बरोबर जा. तिसरं वाक्य आहे कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथे शांत उभं राहा. आता या वाक्यातून आपल्याला काय समजतंय की ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, हुकूम किंवा इच्छा व्यक्त केलेली असते, म्हणजे ज्या वाक्यांमध्ये आज्ञा केलेली असते, विनंती केलेली असते, इच्छा व्यक्त केलेली असते किंवा हुकूम व्यक्त केलेला असतो, अशा वाक्यांना काय म्हणतात?
आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच पहा मुलांनो व्यायाम करा. आता मुलांनो व्यायाम करा हे जे आहे हे काय आहे? इच्छा सुद्धा व्यक्त केलेली आहे इथे की मुलांनो व्यायाम करा आणि आज्ञा देखील दिलेली आहे. बघा मुलांनो व्यायाम करा. इथे आज्ञा दिलेली आहे, तू त्यांच्या बरोबर जा. ही देखील एक आज्ञा केलेली आहे, तू त्यांच्या बरोबर जा. सहज आपल्याला आई म्हणते जा दरवाजा उघड, दरवाजा उघड. ही देखील आईने केलेली काय आहे? आज्ञा आहे. जेवायला चल ही सुद्धा आज्ञा आहे. म्हणजे आपण रोजच्या जीवनामध्ये विविध आज्ञार्थी वाक्य वापरतो जी आपल्याला माहिती देखील नसतात. म्हणजेच आपण हा विचारच करत नाही की हे वाक्य काय आहेत? आज्ञार्थी आहेत. बरोबर? कारण आपण ती नकळत आपल्या नकळत आपण ती वाक्य काय करत असतो? वापरत असतो. म्हणजेच अशी जी वाक्य आहेत ही वाक्य या वाक्यांनाच काय म्हणतात? आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. बऱ्याच वेळा इच्छा सुद्धा व्यक्त केलेली असते, अशा वाक्यांना सुद्धा काय म्हणतात? आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता इथे पहा कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथे शांत उभा राहा. इथे इच्छा सुद्धा आहे की कोकणातला निसर्ग शांतपणे पाहावा. म्हणजेच आणि आज्ञा देखील केलेली आहे. याचाच अर्थ ज्या वाक्यांमध्ये हुकूम, विनंती, आज्ञा किंवा इच्छा व्यक्त केली जाते अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आपण रोजच्या आयुष्यामध्ये या वाक्यांचा वापर बराच वेळा करतो, पण ते आपल्या नकळत असतं. कारण बऱ्याच वेळा शिक्षिका विद्यार्थ्यांना सांगतात अरे वह्या गोळा कर रे, वह्या गोळा कर. ही शिक्षिकेने केलेली विद्यार्थ्याला काय असते? आज्ञा असते. पण आपण काय करतो? ती आज्ञा आपण पाळतो आणि पण आपण हा नाही विचार करत की ते वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. याचा अर्थ आपल्याला आई वडील काही ना काही सांगत असतात आणि हे सुद्धा काय असतं? आज्ञार्थी वाक्यांमध्ये बऱ्याच वेळा मोडतं. जेवायला चल, दरवाजा उघड, अभ्यास कर, ही रोजच्या जीवनातली आपली वाक्य आहेत. आणि या रोजच्या जीवनातली ही जी वाक्य आहेत या वाक्यांनाच काय म्हणतात? आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय आणि आपण त्यांचा वापर कसा करतो आणि केव्हा करतो. शक्यतो आपली इच्छा व्यक्त करताना, एखाद्याला हुकूम देताना, एखाद्याला आज्ञा करताना, विनंती करताना माझं एवढं काम करचाल का? बरोबर, इथं विनंती केलेली आहे आणि काम करायला सुद्धा सांगितलेलं आहे. याचाच अर्थ आपण आज्ञार्थी वाक्याचा वापर बऱ्याच वेळा करतो. तुम्हाला आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय हे समजलेलं आहे. तर आता आपण आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय आणि आज्ञार्थी वाक्याची व्याख्या आपण पुन्हा एकदा वाचू आणि त्याची आणखीन काही उदाहरणं आपण पाहूयात. आपण पाहिलं की आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय ते आपण उदाहरणांद्वारे समजावून घेतलंय. मग आता आपण पाहूयात की आज्ञार्थी वाक्याची व्याख्या काय आहे. ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता उदाहरण तर पाहायचं का आपण काय काय आहेत. तो दरवाजा बंद कर. इथे काय केलेलं आहे तर आज्ञा केलेली आहे. मी मागाशीच तुम्हाला सांगितलं की आई आपल्याला सांगते की अरे दरवाजा बंद कर. बरोबर, म्हणजेच इथे काय असते? आज्ञा असते. दुसरं जे वाक्य आहे देव तुझं भले करो, म्हणजेच देव तुझे भले करो हा काय आहे? आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला बऱ्याच वेळा मोठी माणसं वेगवेगळी आशीर्वाद देत असतात. देव तुझं भले करो हा पण काय आहे? एक आशीर्वाद आहे. म्हणून हे पण काय आहे?
तर आज्ञार्थी वाक्य आहे. तिसरं जे वाक्य आहे, कृपया शांत बसा, हे विनंती आहे. ही काय आहे? विनंती केलेली आहे की कृपया शांत बसा. यामुळे हे पण काय आहे? एक आज्ञार्थी वाक्य आहे. चौथं जे वाक्य आहे, देवा मला पास कर, हे काय आहे? प्रार्थना आहे. आपण प्रत्येक वेळेस प्रत्येकजण देवाला काही ना काही प्रार्थना करतो बरं का. तुम्ही, मी, आपली प्रत्येकाची श्रद्धा ही कशावर असते? देवावर असते. कोणावर असते ही श्रद्धा? तर देवावर असते. म्हणून आपण या श्रद्धेमुळे देवाला काही ना काही मागत असतो. इथंही देवाला काय म्हटलेलं आहे? देवा मला पास कर, ही प्रार्थना आहे. पण हे पण काय आहे? एक आज्ञार्थी वाक्य आहे. पाचवं वाक्य आहे, प्राणी मात्रांवर दया करा. आता हा उपदेश आहे. आपण उपदेश करतो. बरीचशी लोक प्राणी मात्रांवर दया करा हा उपदेश केलेला असतो. बरीचसे जी नेते किंवा जी मोठी मोठी मंडळी आहेत ती काय करत असतात? उपदेश करत असतात. आणि ही जी उपदेश केलेली जी वाक्य आहेत, ही वाक्यसुद्धा कशात येतात? तर आज्ञार्थी वाक्यामध्ये येतात. तर यापुढे आपण पाहूयात की केवल वाक्य म्हणजेच काय. आत्ताच आपण पाहिलं की आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय. तर आणि आता आपण पाहू की केवल वाक्य म्हणजेच काय. स्वरूपावरून पडणारे वाक्याचे जे प्रकार आहेत त्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजेच केवल वाक्य. आणि केवल वाक्य म्हणजेच काय ते आता आपण उदाहरणांद्वारे समजावून घेऊ आधी. ठीक आहे. तर पहिलं जे उदाहरण आहे केवल वाक्याचं ते आहे, अभय दररोज व्यायाम करतो. अभय दररोज व्यायाम करतो. दुसरं वाक्य आहे, शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला. आणि तिसरं वाक्य आहे, भारत प्राचीन देश आहे. आता ही जी वाक्य आपण पाहिलेली आहेत त्या वाक्यावरून आपल्याला केवल वाक्य म्हणजेच काय हे लक्षात येत नाही. जर आपण वाक्य वाचले की अभय दररोज व्यायाम करतो. दुसरं वाक्य आहे, शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला. आणि तिसरं वाक्य आहे, भारत प्राचीन देश आहे. या तिन्ही वाक्यावरून आपल्याला लक्षात येत नाहीये की केवल वाक्य म्हणजेच काय. तर आता केवल वाक्य म्हणजेच काय, तर ज्या वाक्यांमध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असेल त्या वाक्यांना केवल वाक्य असे म्हणतात. आता इथे पहा, उद्देश म्हणजेच काय की ज्याच्या विषयी आपण बोलतो, म्हणजे ज्याच्या विषयी आपण बोलतो त्यांनाच काय म्हणतात? उद्देश. म्हणजे आपण आता कोणाविषयी इथे बोलत आहोत? पहिल्या वाक्यामध्ये अभय, बरोबर, आपण अभय विषयी बोलत आहोत. म्हणजे ज्याच्या विषयी आपण बोलतो त्याला काय म्हणतात? उद्देश असे म्हणतात. दुसऱ्या वाक्यामध्ये आपण शिवाजी महाराजांविषयी बोलत आहोत. म्हणजेच दुसऱ्या वाक्यांमध्ये शिवाजी महाराजांविषयी बोलत आहोत म्हणजे इथे उद्देश काय येणार आहे? शिवाजी महाराज येणार आहेत. तिसऱ्या वाक्यामध्ये आपण भारताविषयी बोलत आहोत, बरोबर, म्हणजेच इथे उद्देश काय येणार आहे? भारत. म्हणजे ज्याच्या विषयी आपण बोलतो त्याला काय म्हणतात? उद्देश असे म्हणतात. ज्याच्या विषयी आपण बोलतो ते उद्देश. आणि
बोलायचे म्हणजे आपण जे बोलायचे त्याला काय म्हणतात? विधेय. इथे अभय बद्दल आपण काय बोलत आहोत तर तो काय आहे? दररोज व्यायाम करतो. बरोबर? म्हणजे जे बोलायचं आहे त्याला काय म्हणतात? विधेय असे म्हणतात. शिवाजी महाराजांबद्दल आपण काय बोलतोय? जे बोलायचंय ते काय बोलतोय तर तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतलेला आहे. मग तोरणा किल्ला घेतला. आणि भारताबद्दल काय बोलतोय तर भारत हा प्राचीन देश आहे म्हणजेच प्राचीन देश आहे. म्हणजेच ज्याच्याविषयी आपण बोलतो म्हणजे आपण कोणाविषयी बोलतो त्याला काय म्हणतात? उद्देश. आणि जे बोलायचं आहे त्याला काय म्हणतात? विधेय. म्हणजेच ज्या वाक्यांमध्ये केवळ एकच उद्देश म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय असेल अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? केवल वाक्य असे म्हणतो. तर आता केवल वाक्य म्हणजेच काय हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण मी तुम्हाला उद्देश आपण कशाला म्हणतो आणि विधेय आपण कशाला म्हणतो हे देखील समजावून सांगितलेलं आहे की उद्देश म्हणजे आपण ज्याच्याविषयी बोलतो त्याला आपण काय म्हणतो? उद्देश. आणि आपण बोलतो जे बोलायचं आहे त्याला काय म्हणतात? विधेय असे म्हणतात. म्हणजे ज्याच्याविषयी म्हणजे काय? कोणाविषयी बोलतो आपण? अभय. आणि काय बोलतोय आपण अभय विषयी? दररोज व्यायाम करतो. बरोबर? म्हणजेच एकच उद्देश आणि एकच विधेय जेव्हा असेल त्यावेळेस कोणतं वाक्य तयार होतं? केवल वाक्य तयार होतं. मग आता आपण केवल वाक्य म्हणजेच काय त्याची व्याख्या आणि उदाहरणं ती परत एकदा वाचूया. ठीक आहे? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वरूपावरून पडणारे जे प्रकार आहेत त्या पडणाऱ्या प्रकारामध्ये केवल वाक्य हा पहिला प्रकार आहे. तर केवल वाक्य म्हणजेच ज्या वाक्यांमध्ये एकच उद्देश व एकच विधेय असतो त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. राम आंबा खातो. म्हणजेच इथे आपण उद्देश काय येणार आहे? राम येणार आहे. बरोबर ना? कारण आपण ज्याच्याविषयी बोलतो त्याला काय म्हणतात? उद्देश असे म्हणतात. आणि आपण जे बोलायचं आहे म्हणजे आपण जे बोलतो जे बोलायचं आहे त्याला काय म्हणतात? विधेय. म्हणजे इथे काय येणार आहे? आंबा खातो हे काय आहे? विधेय आहे. दुसरं वाक्य पहा. संदीप क्रिकेट खेळतो. संदीप काय आहे? उद्देश. आणि क्रिकेट खेळतो हे काय आहे? विधेय. म्हणजेच ज्या वाक्यांमध्ये केवळ एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास आपण काय म्हणतो? केवळ वाक्य असे म्हणतो आणि याला शुद्ध वाक्य असेही म्हणतात. तर ठीक आहे. तर यापुढील याच्यामध्ये आपण काय पाहूयात? मिश्र वाक्य म्हणजेच काय? आत्ता आपण पाहिलं की केवल वाक्य म्हणजेच काय. यानंतर आपण पाहणार आहोत की मिश्र वाक्य म्हणजे काय हे आपण उदाहरणांद्वारे पाहूयात. पहिल्यांदा की मिश्र वाक्य म्हणजेच काय. ठीक आहे?
आता मिश्र वाक्य म्हणजेच काय? मिश्र म्हणजेच काय? मिक्सचर. बरोबर, मिश्र म्हणजेच काय? मिक्सचर. मग मिश्र वाक्य म्हणजेच काय? दोन किंवा अधिक वाक्य आपण ज्या वेळेस वयान्वयी अव्ययाने जोडतो त्यांनाच काय म्हणतात? मिश्र वाक्य असे म्हणतात. पण बघा, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य ही दोन्ही वाक्य आपण उभयान्वयी अव्ययाने जोडतो, परंतु दोन्हीमध्ये असा फरक आहे की मिश्र वाक्य ज्या वेळेस आपण उभयान्वयी अव्ययाने जोडतो. आता उभयान्वयी अव्ययाने जोडतो म्हणजे लक्षात घ्या बरं. आता इथे काय असतं? मिश्र वाक्य जर आपण वाचलं, जो आवडतो सर्वांना तो आवडतो देवाला. सर म्हणाले की सर्वांनी नियमित अभ्यास करा. आता लक्षात घ्या, हे जे पहिलं वाक्य आहे हे आपण कशाने जोडलेलं आहे? जो आणि तो. आणि दुसरं जे वाक्य आहे आपण कशाने जोडलेलं आहे? की. बरोबर. बघा, पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य आपण की हे वाक्य जोडलेलं आहे, परंतु ज्यावेळेस आपण जिथे मिश्र वाक्य असतं त्यावेळेस हे जे पहिलं वाक्य असतं, पहिलं वाक्य किंवा यात एक मुख्य वाक्य असतं त्याला आपण प्रधान वाक्य असे म्हणतो आणि एक गौण वाक्य असतं. आता पहा, इथे जो आवडतो सर्वांना, लक्षात घ्या, जो आवडतो सर्वांना तो आवडतो देवाला. आता जो आवडतो सर्वांना, जर मी हे वाक्य आहे, हे पहा, हे मुख्य वाक्य आहे आणि हे त्याच्यावरती गौण वाक्य आहे. हे मुख्य म्हणजेच प्रधान वाक्य आहे आणि हे गौण वाक्य आहे. आता हे जे प्रधान वाक्य आहे, जर आपण हे प्रधान वाक्य आपण काय केलं इथे बघा, आता मी हे प्रधान वाक्य पुसून काढते. हे प्रधान वाक्य मी काय केलं? पुसलं. तो आवडतो देवाला. काय आपल्याला अर्थ कळतोय का वाक्याचा? तर नाही. आपल्याला अर्थ कळतो. तो आवडतो देवाला. तो म्हणजेच कोण? तो म्हणजेच कोण? इथे प्रश्नचिन्ह पडलं आपल्याला की तो म्हणजेच कोण. कारण मुख्य वाक्य कोणतं आहे इथे? जे पहिलं होतं आपण जे पुसलं ते मुख्य होतं, ते प्रधान होतं. त्याच्यावरती अवलंबून हे दुसरं वाक्य असतं, त्याला काय म्हणतात? गौण वाक्य असे म्हणतात. याला काय म्हणतात? गौण वाक्य असे म्हणतात. आणि जे मुख्य वाक्य किंवा प्रधान वाक्य असतं त्या वाक्यावरती आधारित हे गौण वाक्य असतं. मुख्य वाक्यामुळे गौण वाक्याला काय होतं? अर्थ प्राप्त होतो. यामुळे या वाक्याला काय म्हणतात? मिश्र वाक्य असे म्हणतात. आता बघा बरं, परत मी इथे लिहिते, जो आवडतो सर्वांना. आता पहा, मी हे परत इथे हा ठेवला, जो आवडतो सर्वांना. हे मुख्य वाक्य आहे, यामुळे यावरती अवलंबून हे जे आहे तो आवडतो देवाला. हे वाक्य आहे तो आवडतो देवाला. म्हणून हे वाक्य जे आहे काय आहे? मुख्य वाक्य किंवा प्रधान वाक्य आणि हे गौण वाक्य आहे. सर म्हणाले की सर्वांनी नियमित अभ्यास करा. आता सर म्हणाले की सर्वांनी नियमित अभ्यास करा. आता बघा इथे सर म्हणाले, हे जे आहे हे मुख्य वाक्य आहे. हे कोणतं वाक्य आहे? मुख्य वाक्य आहे, प्रधान वाक्य आहे. आणि हे आहे की सर्वांनी नियमित अभ्यास करा, हे गौण वाक्य आहे. आता हे बघा, मी इथे हा ठेवला की, तर समजा आपण हे पुसलं पुन्हा. सर म्हणाले, हे पुसून काढलं, ठीक आहे, की सर्वांनी नियमित अभ्यास करा. काही अर्थप्राप्ती होतीये का? तर नाही, इथे काहीही अर्थप्राप्ती होत नाही. जर मी इथे पुन्हा हे लिहिलं की सर म्हणाले, ठीक आहे, सर म्हणाले, हे वाक्य लिहिलं मी इथे, हे शब्द लिहिले की या वाक्याला अर्थप्राप्ती झाली. म्हणजेच एक प्रधान वाक्य आणि त्यावर म्हणजे प्रधान वाक्य मुख्य वाक्यावर आधारित एक किंवा अधिक जर गौण वाक्य असतील तर त्यावेळेस काय तयार होतं? मिश्र वाक्य तयार होतं. तर या ठिकाणी तुम्हाला कळालं की मिश्र वाक्य म्हणजेच काय.
तर परत एकदा सांगू की मिश्र वाक्य म्हणजेच एक मुख्य वाक्य आणि त्यावर आधारित गौण वाक्य, एक किंवा अधिक जी गौण वाक्य असतात आधारित त्यांना मिश्र वाक्य असे म्हणतात. मुख्य म्हणजे प्रधान वाक्य आणि गौण वाक्य ही दोन्ही वाक्य जी आहे ती उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. जी तुम्हाला मी दाखवली आहे की उभयान्वयी अव्ययाने कशी जोडलेली आहे ती, तर ही दोन्ही वाक्ये जोडलेली आहेत. पण हे जे मुख्य वाक्य आहे या वाक्यावरती हे जे प्रधान वाक्य आहे या वाक्यावरती हे जे गौण वाक्य आहे हे काय असतं, अवलंबून असतं. जसे इथे सर म्हणाले की इथे हे मुख्य प्रधान वाक्य आहे आणि यावर हे गौण वाक्य आधारित आहे. जर आपण प्रधान वाक्य याच्यातून आपण काढून टाकलं तर गौण वाक्यांची आपल्याला अर्थप्राप्ती होत नाही. त्यामुळे हे काय आहेत, तर हे मुख्य वाक्य आहेत आणि ही काय आहेत, तर गौण वाक्य आहेत. मुख्य वाक्य, प्रधान वाक्य आणि गौण वाक्य अशी ही जी दोन वाक्य असतात ही उभयान्वयी अव्ययाने आपण जोडतो त्यावेळेस कोणतं वाक्य तयार होतं, मिश्र वाक्य तयार होतं. ठीक आहे, तर तुम्हाला आता मिश्र वाक्य म्हणजेच काय हे कळालं असेल. तर आपण मिश्र वाक्य म्हणजेच काय आणि त्याची व्याख्या आणि आणखीन काही उदाहरणं परत पाहूयात. मिश्र वाक्य म्हणजेच काय, तर जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला. आता म्हणून हे काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. नोकरी मिळावी हे प्रधान वाक्य मुख्य वाक्य आहे. तो शहरात गेला हे प्रधान वाक्यावर अवलंबून असणारे काय आहे, गौण वाक्य आहे. म्हणजेच ज्या वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि त्यावर अवलंबून किंवा त्यावर आधारित असं एक किंवा अधिक गौण वाक्य असतं त्यावेळेस कोणतं वाक्य तयार होतं, मिश्र वाक्य तयार होतं. तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली. तो शहरात गेला हे मुख्य वाक्य आणि म्हणून त्याला नोकरी मिळाली. तर म्हणून हे उभयान्वयी अव्ययाने जोडून आपण काय केलेलं आहे, गौण वाक्य जोडलेलं आहे. म्हणून हे काय आहे, एक मिश्र वाक्य आहे. रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला. बघा इथे दोन गौण वाक्य जोडलेली आहेत. रोहित शर्मा चांगला खेळला हे मुख्य वाक्य किंवा प्रधान वाक्य आहे. म्हणून भारत जिंकला हे त्यावर अवलंबून असलेलं दुसरं वाक्य आणि सर्वांना आनंद झाला हे त्यावर अवलंबून असलेलं तिसरं वाक्य. म्हणजेच एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस काय होतं, मिश्र वाक्य तयार होतं. यामध्ये एक प्रधान वाक्य असतं. इथे प्रधान वाक्य कोणतं आहे, तर रोहित शर्मा चांगला खेळला हे प्रधान वाक्य आहे. म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला हे काय आहे, म्हणून भारत जिंकला हे पहिलं गौण वाक्य आणि सर्वांना आनंद झाला हे दुसरं गौण वाक्य. अशी ही दोन गौण वाक्य आपण उभयान्वयी अव्ययाने इथे जोडलेली आहेत. मग उभयान्वयी अव्ययाने जर अशी आपण दोन गौण वाक्य मुख्य वाक्य किंवा प्रधान वाक्यानं जोडतो त्यावेळेस काय तयार होतं, मिश्र वाक्य तयार होतं. तर आता आपण पाहूयात की संयुक्त वाक्य म्हणजे काय. आता आपण पाहिलं की मिश्र वाक्य म्हणजेच काय. आता तिसरा जो प्रकार आहे संयुक्त वाक्य म्हणजेच काय. ठीक आहे, तर संयुक्त वाक्य म्हणजेच काय आपण परत उदाहरणांद्वारे समजून घेऊयात की संयुक्त वाक्य कशाला म्हणतात आणि संयुक्त वाक्य म्हणजेच काय. ठीक आहे, आता पहिलं जे उदाहरण आहे संयुक्त वाक्याचं ते काय आहे तर पाहू. मनाली पहाटे उठते आणि तासभर अभ्यास करते. मनाली पहाटे उठते आणि
तासभर अभ्यास करते. ठीक आहे. आता लक्षात घ्या की संयुक्त वाक्य म्हणजेच काय. आता इथे बघा, इथे मी तुम्हाला आता हे जे वाक्य आहे आपण आणखी बघा, संयुक्त वाक्य म्हणजेच काय कसं लक्षात येईल तुमच्या. इथेच बघा, फर्स्ट मनाली पहाटे उठते आणि सेकंड मनाली तासभर अभ्यास करते. तासभर अभ्यास करते. बघा आता काय लक्षात येते रे तुमच्या इथे. मनाली पहाटे उठते आणि तासभर अभ्यास करते. आता इथे जे आहे, मी इथे काय केलं, हे जे आणि आहे हे आणि काढलं. बघा मी काय केले, मनाली पहाटे उठते आणि तासभर अभ्यास करते, आणि काढलं आणि त्याच्या जागी मी परत मनाली टाकले. मनाली पहाटे उठते, मनाली तासभर अभ्यास करते. म्हणजेच लक्षात येते का, मनाली पहाटे उठते. मनाली हे काय आहे, आपण मगाशीच पाहिलं केवल वाक्यामध्ये की मनाली म्हणजे आपण ज्याच्या विषयी बोलतो त्याला काय म्हणतात, उद्देश. बरोबर, करेक्ट. आणि जे बोलायचं आहे त्याला काय म्हणतात, विधेय. त्याला काय म्हणतात, विधेय. जे बोलायचं आहे त्याला काय म्हणतात, विधेय. म्हणजेच मनाली हे काय आहे, उद्देश. आणि पहाटे उठते, तासभर अभ्यास करते, हे काय आहे, विधेय. इथं एक उद्देश आलेला आहे आणि एक विधेय आलेला आहे. म्हणजेच हे कोणतं वाक्य तयार झाले रे, ही जी दोन्ही वाक्य आहे ही कोणती तयार झाली आहे, तर केवळ वाक्य तयार झालेलं आहे. बरोबर, म्हणजे ही जी दोन्ही वाक्य आहेत ती केवळ वाक्य तयार झालेली आहेत. आणि ही जी दोन केवळ वाक्य आहेत, ही दोन्ही केवळ वाक्य आपण उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. कशाने जोडलेलं आहे, उभयान्वयी. ह्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. कारण हे पहिलं केवळ वाक्य आणि दुसरं केवळ वाक्य. ही जी दोन केवळ वाक्य आहेत आपण ती उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. मग अशा दोन केवळ वाक्यांना ज्यावेळेस आपण उभयान्वयी अव्ययाने जोडतो आणि एक जोड वाक्य तयार करतो त्यावेळेस काय तयार होतं, संयुक्त वाक्य तयार होतं. कोणतं वाक्य तयार होतं, संयुक्त. बघा, मिश्र वाक्यांमध्ये पण आपण उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असतं. दोन, एक किंवा अधिक गौण वाक्य आपण मुख्य प्रधान वाक्याला आपण काय करतो, उभयान्वयी अव्ययाने जोडतो. म्हणजे त्याच्यात एक मुख्य प्रधान वाक्य असतं आणि त्यावर अवलंबून इतर अनेक गौण वाक्य असतात. पण संयुक्त वाक्यामध्ये काय असतं की दोन, ही जी दोन्ही केवळ वाक्य आहेत, हे पहिलं आणि हे दुसरं, ही दोन्ही केवळ वाक्य आपण उभयान्वयी म्हणजेच या उभयान्वयी अव्ययाने काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. म्हणजेच दोन केवळ वाक्य आपण ज्या वेळेस उभयान्वयी अव्ययाने जोडतो आणि त्याचं एक संपूर्ण असं जोड वाक्य तयार करतो त्यावेळेस कोणतं वाक्य तयार होतं, संयुक्त वाक्य तयार होतो. म्हणजेच इथे पहा, मनाली पहाटे उठते आणि मनाली तासभर अभ्यास करते. ही दोन वेगवेगळी केवळ वाक्य आहेत आणि ही दोन वेगवेगळी केवळ वाक्य जी आहेत ती आपण उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत. म्हणजेच अशी दोन वेगवेगळी केवळ वाक्य जी आहेत ती आपण उभयान्वयी अव्ययाने जोडून एक जोड वाक्य तयार करतो, त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. आपण आणखीन काही संयुक्त वाक्यांची उदाहरणं पाहूयात.
दुसरं काय आहे? संदेश संध्याकाळी मैदानावर खेळतो. संध्याकाळी मैदानावर खेळतो किंवा आई बरोबर देवळात जातो. आता इथे पहा बरं, काय लक्षात येते? आता तुमच्या लक्षात लगेचच येईल की इथे फरक काय आहे. बघा, संदेश संध्याकाळी मैदानावर खेळतो किंवा आई बरोबर देवळात जातो. आता इथे पहिलं वाक्य काय तयार होतंय? संदेश संध्याकाळी मैदानावर खेळतो. ठीक आहे. आणि इथे काय आहे? दुसरे वाक्य काय तयार होतंय? संदेश आई बरोबर देवळात जातो. संदेश संध्याकाळी मैदानावर खेळतो किंवा संदेश संध्याकाळी आई बरोबर देवळात जातो. ओके, बघा आता इथे दोन वाक्य तयार झाली आणि ही दोन्ही वाक्य आपल्या लक्षात येते ही दोन्ही केवळ वाक्य आहेत. संदेश संध्याकाळी म्हणजे आपण संदेश बद्दल बोलत आहोत. म्हणजे आपण कोणाविषयी बोलतो? संदेश बद्दल. म्हणजे ज्याच्या विषयी आपण बोलतो ते काय असतं? उद्देश. आणि आपण जे बोलतोय ते काय असतं? विधेय. म्हणजेच हे केवळ वाक्य आहे आणि हे पण काय आहे? केवळ वाक्य आहे. म्हणजेच ही जी दोन्ही केवळ वाक्य आहेत, केवळ वाक्य, ही जी दोन केवळ वाक्य आहेत, ही दोन केवळ वाक्य आपण कशाने जोडलेली आहेत? किंवा. कशाने जोडलेली आहेत? किंवा या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत. किंवा या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत. म्हणजेच ही जी दोन केवळ वाक्य आहेत ही आपण उभयान्वयी अव्ययाने जोडून त्याचं एक जोड वाक्य तयार केलं. म्हणजे त्याचं संपूर्ण एक वाक्य तयार केलेलं आहे. म्हणून अशा वाक्याला काय म्हणतात? संयुक्त वाक्य असे म्हणतात. कोणतं म्हणतात? तर संयुक्त वाक्य असे म्हणतात. आणखी एक उदाहरण पाहूयात का आपण? आता तिसरं वाक्य काय आहे? मला ताप होता. मला ताप होता म्हणून मी शाळेत गेलो नाही. म्हणून मी शाळेत गेलो नाही. ठीक आहे. आता मला सांगा की इथं जे आहे हे काय होईल रे? पहिलं जे वाक्य आहे तर कोणतं तयार होईल? मला ताप
होता. हे आहे पहिलं वाक्य. ठीक आहे. दुसरं वाक्य काय तयार होईल? मी शाळेत गेलो नाही. बघा किती सोपं आहे. मी शाळेत गेलो नाही. आता मला सांगा की मला ताप होता आणि मी शाळेत गेलो नाही. दोन्ही केवल वाक्य आहेत, बरोबर? कारण आपण कोणाविषयी बोलत आहोत? स्वतःविषयी. म्हणजे मला. हे काय आहे? उद्देश. आणि हे काय आहे? विधेय. म्हणजे हे काय आहे? दोन्ही पण केवल वाक्य आहेत. आणि ही जी दोन केवल वाक्य आहेत ती कोणत्या अव्ययाने जोडलेली आहेत इथे? म्हणून. इथे कोणत्या अव्ययाने जोडलेली आहेत? म्हणून उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत. मग ही जी दोन केवल वाक्य आहेत, किती आहे टोटल? दोन केवल वाक्य आहेत. ही दोन केवल वाक्य आपण कशाने जोडलेली आहेत? एकत्र केलेली आहेत. कोणत्या अव्ययाने एकत्र केलेली आहेत? तर उभयान्वयी अव्ययाने आपण एकत्र केलेली आहेत. त्यामुळे हे कोणतं वाक्य तयार होतं? तर संयुक्त वाक्य तयार होतं. आलं तुमच्या लक्षामध्ये? संयुक्त वाक्य म्हणजेच काय आणि संयुक्त वाक्य कसं तयार करतात? तर आपण संयुक्त वाक्य याची व्याख्या आणि आणखीन काय उदाहरणं वाचूयात. आता संयुक्त वाक्य म्हणजेच काय? जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आता पावसाला सुरुवात झाली हे वेगळं वाक्य आहे आणि विजा चमकू लागल्या हे वेगळं वाक्य आहे. ही दोन केवल वाक्य आहेत. आणि विजा चमकू लागल्या, वीज, आपण कोणाबद्दल बोलत आहोत? तर विजेबद्दल बोलत आहोत. चमकू लागल्या हे काय आहे? विधेय आहे. वीज काय आहे? उद्देश आहे. एकच उद्देश आणि एकच विधेय असलं तर ते काय तयार होतं? केवल वाक्य तयार होतं. पावसाला सुरुवात झाली. पाऊस हे काय आहे? उद्देश आणि सुरुवात झाली हे काय आहे? विधेय. एकच उद्देश आणि एकच विधेय असले की केवल वाक्य तयार होतं. म्हणजेच अशी दोन केवल वाक्य आपण ज्या वेळेस उभयान्वयी अव्ययाने जोडतो त्यावेळेस कोणतं वाक्य तयार होतं? संयुक्त वाक्य तयार होतं. भारतात कला पैसा आला हे एक वाक्य आहे, बरोबर? हे पहिलं केवल वाक्य आहे. बेकरी वाढली. आता बेकरी वाढली हे दुसरं वाक्य आहे. इथे ॲक्च्युली बेकारी वाढली हे आहे. तर ही जी दोन केवल वाक्य आहेत ती दोन केवल वाक्य आपण कशाने जोडलेली आहेत? तर आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत. म्हणजेच ज्यावेळेस दोन केवल वाक्य आपण उभयान्वयी अव्ययाने जोडतो तर त्यावेळेस तिथे कोणतं वाक्य तयार होतं? संयुक्त वाक्य तयार होतं. तर आजच्या तासाला आपण काय पाहिलेलं आहे? आज्ञार्थी वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. म्हणजेच आज आपण आज्ञार्थी वाक्याचा, केवल वाक्याचा, मिश्र वाक्याचा आणि संयुक्त वाक्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजेच आपण वाक्याच्या प्रकारामध्ये केवल वाक्य म्हणजेच काय, मिश्र वाक्य म्हणजेच काय, संयुक्त वाक्य म्हणजेच काय, आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणतात, विधानार्थी वाक्य कशाला म्हणतात, या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. तर याच्या पुढच्या तासाला आपण पुन्हा एकदा जे काही आपले पाठ झालेले आहे, जी तिसरी कविता आहे प्रभात, याबद्दल पुन्हा एकदा पाहूया की त्या कवितेमध्ये काय म्हटलेलं आहे. ओके, थँक्यू.